संपूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे. मग तुमचा पोरगा औरंगाबाद मध्ये MBA करू द्या, तुमचा पोरगा मुंबईत शिकू द्या, तुमचा पोरगा पुण्यात शिकू द्या, तरी या योजनेचा लाभ घेते. मग आता मला सांगा, हॉस्टेलला नंबर लागला तर खाणं पिणं राहणं फुकट, नाही नंबर लागला तर वर्षाचे 60,000 रुपये. पैसे लागत आहे का? लागत आहे का पैसे? नाही. पण आपल्या मनात डोक्यात घातलेलं आहे का शिक्षणाला काय लागते? पैसे लागते. आणि ह्या सर्व गोष्टीसाठी सर्वात दोषी जर ठरवत असत मी, तर कोणाला ठरवतो माहिती आहे? कायमस्वरूपी मी माझ्या शिक्षक वर्गाला ठरवतो. कोणाला ठरवतो? शिक्षक वर्ग. कारण सर्वात जास्त आदर्श कोणाला मानतात विद्यार्थी? शिक्षकांना. आणि शिक्षकांनी या गोष्टी सांगणं आपल्या पोरांना. 10वीत कोण पोर हुशार आहेत त्याच्या मायबापाला भेटणं कोणाचं काम आहे? मास्तरचं काम आहे. त्या पोरांना जवळ बोलवून तू कुठे शिकणार आहे, तुझं स्वप्न काय आहे, नागपूरला ऍडमिशन करतं, हे कोणाचं काम आहे? शिक्षकाचं काम आहे. कारण पोरं कोणाला मानतात? शिक्षकाला. पण आताचा शिक्षक आमचा पोटार्थी बनलाय. पोटार्थी बनलाय. पाच कधी वाटते वाचते आणि मी घरी कधी जातो हे वाट पाहत बसते आमचे गुरुजी. बरोबर आहे. सुट्ट्या कधी राहते ना, मी कधी सासऱ्याच्या गावला जातो मटण खातो हे पाहत बसते आमचे गुरुजी. बरोबर आहे. त्यांना काही देणं नाही. पण तुम्हाला माहिती आहे पहिलेचे गुरुजी कसे होते तर? बरोबर आहे की नाही? हा जे हे प्रॉब्लेम आहे, हे आपलं प्रॉब्लेम आहे. का? तर कारण आपण मायबाप म्हणून कधीच त्या शाळेला भेट देत नाही. देतो का?